जय बाळूमामा मित्रांनो. तर आतापर्यंत आपण 3 अध्याय पाहिलेले आहेत. आता आपण 4था अध्याय पाहणार आहोत. तर या अगोदर आपण पाहिलं होतं की बाळूमामा त्या वाण्याची चाकरी सोडून निघून आला. तर आता आपण इथून पुढं पाहणार आहोत. जणू काय घडलेच नाही अशा भावनेने बाळूमामा परत आले. पण बाळू परत येण्याचं कारण न समजल्यामुळे बाळूच्या आईवडिलांनी मात्र चिंता वाटू लागली. दुःख झाले. त्यांना वाटलं कोणीतरी करणे केल्यामुळे किंवा कोणीतरी पिशाच्य बाधा झाल्यामुळे आपला बाळू असा वागतोय, म्हणून चाकरी सोडून आला. खरे म्हणजे बाळूमामा हा देवाचा दूत, पण आईबापांना त्याचे ज्ञान नसल्यामुळे एक ममतेच्या भावना असल्यामुळे भूतबाधा घालवणाऱ्या पंचाक्षऱ्या भूत काढणाऱ्या मार्फत अनेक प्रयत्न केले गेले. तसेच देवांना साकडं घालून नवस बोलले. संतांचं वागणं खूप विचित्र असतं. त्यांचं तंत्रही फार वेगळं असतं. सामान्य माणसासारखं चाकोरीबद्ध यंत्रासारखं त्यांना जगता येत नाही. वैराग्य हा संतांचा स्थायी भाव असतो. संत म्हणजे अपूर्व भक्तिभावाचे माहेर आणि ज्ञानाचे सागर, अशा प्रकारे संतांचा स्वभाव असतो. पण सामान्य लोकांना याची जाणीव होणार नाही. प्रारब्धानुसार देह, शरीर, काया प्राप्त झालेली असते. काही मिळवणे किंवा काही घालवणे ह्या क्रीडा संतांच्या जीवनामध्ये घडत असतात. पण मूळ अज्ञानी लोक मी आणि माझे याच्यामध्येच गुंतून पडतात. आणि संतांना कोणी दयाळू म्हणतात, तर त्यांना कोणी कठोर शब्दामध्ये बोलतात. कोणी त्यांना वाईट गुणांचे, तर कोणी त्यांना गुणवंत मानतात. बाळूची मोठी बहीण गंगूबाई हिला अक्कोळे येथेच खिलारे यांच्या घराण्यात दिली होती. तिचे बाळूवर अतिशय प्रेम होते. काही कन्या व पुत्रांची माता असलेल्या या गंगूबाईने बाळूला आपल्या घरी नेले. गंगूबाईची सर्व लेकरे बाळूची भाचरं मामा मामा म्हणत सतत बाळूच्या अवतीभोवती फिरत असायची. बाळू अशा तऱ्हेने मामा झाला तो कायमचाच मामा झाला. कामावर प्रेम करणारा बाळू बहिणीच्या घरी पडेल त्या कामासाठी जीवापाड श्रम करत असे. पडेल ते काम प्रामाणिकपणे मन लावून व नीटनेटके करणे हा त्याचा ध्यास. पण त्याने चित्रपट, तमाशा किंवा नाटकांचा नाद कधीच केला नाही. अशा गोष्टीपासून तो लांबच राहत असे. बाळूचे वाढते वय आणि गंगूबाई मनोमन स्वप्न बघत होती की आता दुसरा जावई बघायला नको, घरी आलेल्या बाळूलाच आपण जावई करून घ्यावा. मग गंगूबाईने बाळूला न विचारताच बाळूच्या संमतीविना आपली कन्या सत्यवाला बाळूची वधू म्हणून नेमस्त केली. पण बाळू बहिणीला म्हणाला, हा भलता विचार म्हणजे अविचार सोडून दे. आम्ही संत देवाचे चाकर दूत असून दीनदुःखितांचे आम्ही माहेर आहोत. गरीब दुबळे संकटामध्ये असलेला दिलासा देणे, मदत करणे, आधार देणे आम्हा संतांचे काम आहे. संसार प्रपंच हे नाशिवंत भोग आम्हा संतांसाठी नाहीत. वैराग्य हा आमचा स्थायी भाव. पण बाळूचे म्हणणे कोणी मनावर घेतले नाही. बाळू म्हणाला, लग्न मांडवात यमदूत येऊन एक प्रेत स्मशानाकडे जाण्याचं मोठं विघ्न येईल व त्याच्या सांगण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. उलट त्याला दटावून गप्प बसवण्यात आले. गणगोताच्या मेळाव्यात लग्न पार पडलं. लग्नाच्या 3ऱ्या दिवशी हिऱ्याप्पा खिलारे गंगूबाईला वैधव्य देऊन कैलासवासी झाले. मग पत्नी सत्यवाला घेऊन परंपरेने चालत आलेल्या अत्यंत कष्टप्रद अशा धनगरी जीवनाचा प्रवास बाळूमामाचा सुरू झाला. आणि गावोगाव फिरत त्यांनी कष्ट करायला सुरुवात केली. बकऱ्यांचा तळ पडेल तिथं शेतातील ढेकळं हेच अंथरूण आणि वाकळ घोंगड्याचं पांघरूण, तसेच नदी ओढ्याचं पाणी स्वच्छ असो किंवा गढूळ असो याचा विचार न करता तो गोड मानू लागला. वास्तविक वैराग्ययुक्त संत जीवन ही बाळूची जीवनशैली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. म्हणून हट्ट न करता आईवडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी संसाराचा स्वीकार केला. पत्नीचा प्रतिपाळ आणि मेंढ्याचा सांभाळ यात पुढे काळ जात होता. बकऱ्यासाठी बाबळी प्रसंग परिस्थितीला अनुसरून व्यावहारिक बोलणी करायची असा काळ चालू होता. हे चालू असले तरी बाळूच्या अंतःकरणामधून देवध्यान, नामस्मरण यामध्ये कधीही खंड पडला नाही. चुकून एखादं बकरं पीक खात असे त्यावेळी शेताचा मालक शिव्यांची लाखोली वाहत असे. पण प्रपंचासाठी बाळू ते निमूटपणे सहन करत असे. आपण पिकवतो, मिळवतो, कमवतो यात इतरांचाही काही वाटा आहे याची जाणीव अज्ञानी माणसांना नसते. हे त्यातले मर्म. श्रोतेहो, बाळूचे असले हे फिरते जीवन म्हणजे श्रीमंती
बाळूचे हे असले जीवन म्हणजे भ्रमंती हीच विश्रांती. मामांच्या जीवनामधील अनेक करुणामय करुणा निर्माण करणाऱ्या अशा अनेक घटना आपण ऐकणार आहोत. थोरांची आज्ञा पाळण्यास शिकवणारा मी आणि माझे हे अज्ञान, याला मोहमाया म्हणतात. आपल्या मिळकतीमध्ये पशुपक्षी, गणगोत, इष्टमित्र, गरीब, दीनदुबळे यांचाही वाटा असतो याची जाणीव करून देणारा हा 4था अध्याय संपूर्ण. जय बाळूमामा.